मोहन, माझ्याशी लग्न करशील? करशील का रे मोहन? हो करणार मी तुझ्याशी लग्न. असं काय करतेस? मी करणार तुझ्याशी लग्न. हो हो. अरे स्वप्न होत, डोळे उघडावेसेच वाटत नाहीयेत. हो हो स्वप्न, परत तेच स्वप्न. पहाटेचं स्वप्न म्हणजे नक्की खरं होणार. पहाटेचं बापरे 8:30 वाट लागली. देवा आज शक्ती दे, पाठीशी राहा, गरज आहे त्याची. स्वप्न बघायला वेळ नाही, उशीर झालाय. पैसे. वहिनी 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 उठा ना वहिनी. कोण आहे रे? कोण आहे रे? कोण आहे? मी आहे वहिनी. मी आहे. मोनू तू? अरे तू काय करतोय सकाळी सकाळी इथे? तेल काढलास, पाणी भरलास, कपडे लादी पुसलीस? नाही ते काहीच केलं नसशील ना. मग आता ही सगळी कामं कोण करणार? मी करणार. पैसे हवे होते. ए काम नको करायला, पैसे हवेत नुसते उधळायला. दे ती पर्स. या. हो फक्त 50 रुपये. नको. नाही हवेत, पण 50 नकोत, 150 हवेत. अरे पण 50 ठरलेत तर आपल्या दिवसाचे. वहिनी तुम्ही 3 दिवस चाललोय. आमच्या क्लासची पिकनिक नाही, शैक्षणिक सहल आहे. म्हणजे बागलवाडीचा चिंचेचा वाडा आहे ना, हा त्याची स्वच्छता मोहीम आहे. ती आमच्या क्लासनी हातात घेतली गोष्ट, म्हणून आम्हाला 3 दिवसासाठी जायचंय. 3 दिवस तू तिथे लष्कराच्या भाकऱ्या भाजणार आणि इथे पोळ्या कोणी भाजायच्या? मी काय म्हणतो, जाऊ दे ना त्याला. 3 दिवसासाठी जातोय, जरा हवा पलट होईल. हा 2 दिवस गेला की घरची कामं कोण करणार? तुम्ही करणार आहात? घे. मी कशाला करू? माझं डोक्याचं काम सुरू आहे. हा एका नवीन कल्पनेवर विचार करतोय. ते झालं ना की मग घरात पैसे यायला लागतील. समजलं? काय होणार तू गेला नाहीस तर? वहिनी मी गेलो नाही तर मी माझ्या मोहन शिवाय कुठेही येणार नाही. इस थप्पड़ का जवाब तुम्हें जरूर मिलेगा. तुझ्यासारख्या मजनू सोबत येण्यापेक्षा माझ्या मोहनच्या विरहात या गाडी खाली येऊन मी जीव देईन. हिम्मत असेल ना, ताण गाडी. तुला आता माझी हिम्मतच दाखवतो. गुणाजी. हा सर. काढ गाडी. हे स्टार्ट कर रे गाडी. मोहन आय लव्ह यू. मोहन आय लव्ह यू. मोहन आय लव्ह यू.
मला माहीतच होत माझा प्राणनाथ माझ्या हाकेला धावून येईलच. तू आग मारलीस आणि मी येणार नाही असं तरी होईल. फक्त वहिनीमुळे थोडा उशीर. सॉरी डार्लिंग. इट्स ओके डार्लिंग. तसे हिरोने लेटच घ्यावी एंट्री. ते तर झालंच. प्रिय माझे कान तुझ्या तोंडून ते 3 जादुई शब्द ऐकायला आतुर झालेत. एकदा म्हणून म्हण. खरंच खरंच म्हण. भांडी घास गुपचूप. हे 3 शब्द नाही, ते 3 शब्द, आणि ते सुद्धा तुझ्या आवाजात, वहिनीच्या नाही. ए मोनू, रमलास ना पुन्हा स्वप्नात? तुला किती वेळा सांगितलं रे, हे दिवा स्वप्न ना तुझा घात करणार आहे एक दिवशी. लोक आपला वापर करतात आणि जातात पुढे निघून, आणि आपण राहतो डिम्म तिथेच. आम्ही गेल्यानंतर तुला कोण बघणार, कोण सांभाळणार, तुला सांग बरं. सांभाळेल वहिनी. मला सांभाळणारी भेटलीये मला. दर 5 वर्षांनी एका पोरीच्या प्रेमात पडतोस तू आणि तिच्यावर पैसा उधळतोस, आणि मग ती पोरगी तुला गंडवते आणि कोणाचा तरी हात धरून पळून जाते. मग बसतोस तू हात चोळत पुन्हा कंगाल. वहिनी पैसे दे ना प्लीज, जायला उशीर होतो मला. दे ना. मिळणार नाही. वहिनी ऐक ना, पैसे दे. मी आल्यानंतर सगळी कामं करीन तुझी. खरंच दादा सांग ना जरा. अगं मी काय म्हणतो, खबरदार तुम्ही मध्ये बोललात तर सांगून ठेवते. अरे वहिनी काही परवानगी देत नाही. तिकडे गोडबोले बाई माझ्यासाठी व्याकुळ झाले असतील. तेव्हा काहीतरी कर आणि मला वाचव. कोण येईल माझ्या मदतीला, कोण येईल? अरे काय देवासारखा धावून आलायस दिगू. अबे तू अजून इथे कसं? तुला जायचं होतं ना, तुला कळतंय का लेट होतोय? अबे अबे काय रे, काका आहे ना तुझा तो? हो बाबा, वी आर फ्रेंड्स, आणि तुम्ही आमच्या मैत्रीच्या मध्ये येऊ नका. बाय द तो सिंगल, मी सिंगल, तो हम दोस्त होय ना. काय जा मित्रा, बिंदास जा जा. अरे जाऊ कसा? 150 रुपये हवेत, त्याशिवाय कसं जाणार? सांगितलं ना एकदा, मिळणार नाहीत. जाऊ नको सहलीला. अगं वहिनी, मी सहलीला गेलो नाही तर मला नोकरीवरनं काढून टाकतील. नोकरीवरनं काढतील आई, कळतंय का? बाबा तुम्हाला नोकरी करावी लागेल. मी नाही नोकरी बिक्री करणार, माझं बिझनेसचं ठरलंय. हा, बिझनेस साठी पैसा लागणार. तू कुठून येणार कळतंय का? तुझे दागिने विकून. काय हा? माझे दागिने मी देणार नाही, सांगून ठेवते आताच. हा, अगं म्हणूनच सांगतोय ना, त्याला त्याचे पैसे दे, म्हणजे त्याचा जॉब सेफ, तुझे दागिने सेफ. घेऊन टाक ना 150 रुपये. 150 नको, 100 दिले तर चालतील. 50 ऑलरेडी दिले. 100 देते. या. काय झालं? अरे पैसे हे बघ, मला 3 दिवस जायचंय म्हणून 150 रुपये घेतलेत मी. मला खर्चाला 100 पुरे. ऍक्च्युली 100 पुरे. बाय द वे सगळं लक्षात आहे ना तुझ्या? काय लक्षात? एकदा उजळणी करू. न उजळणी कशा? उजळणी करू. ऐक, अरे बरं, ठीक आहे. ऐक, म्हणजे असं थांब जरा. असं तिच्यासमोर उजव्या गुडघ्यावर बसायचं, नंतर अशी अंगठी काढायची, तिच्या या बोटात घालायची, आणि मग उठून हवा आणि उठल्यावर असा हात हातात घेऊन मग बस आता पुढचं सगळं ग्राउंडवर. मेरे मोहन की राधा आलीच पाहिजे. ए, मोहन की राधा नाही, गोडबोले बाई आल्याच पाहिजेत. या माणसाचं नेहमीच आहे, वेंधळेपणाचा कहर आहे. ते काही नाही. मात्रे सर, बस आत्ताच्या आत्ता निघाली पाहिजे. या असल्या निष्काळजी माणसासाठी ही मीरा गोडबोले अजिबात थांबणार नाही. अरे थांबा थांबा, मी येतो थांबा. हो बोल सर. हो कुठे हरवलात? अहो येत आहे की जाऊ मी? हो चला, थांबा. आलो. सॉरी मॅडम, जरा उशीर झाला. काय अष्टपुत्रे, एक दिवस वेळेवर येऊ नका. दादा पाणी देईल थोडं.
पाणी पाहिजे? हो प्यायला पाहिजे दे ना. अरे एवढा पाऊस पडतोय, आ करून बस ना, पडेल पाणी तोंडात. पाणी पाहिजे. ए चल रे. अरे हे मुलांनो, हे मुलांनो थांबा. अरे पाऊस आहे, भिजाल. हो भाऊ, थोडं पाणी द्या ना मला प्यायला. पाणी? हो. एक मिनिट देतो. हा काका देतो, थांबा. ठीक आहे, ठीक आहे. थांबा, नीट जा रे. आलो, येतो. थांबा, चला पुढे. कुठे निघाला तुम्ही? हे इथे आपलं चिंचेचा वाडा. आणि राहणार कुठं? इथेच राहणार. म्हणजे तंबू वगैरे सामान घेऊन आलोय आम्ही. अरे बाबा, त्या परिसरात राहू नका. का? तिकडं साधी माणसंच काय, त्यांची सावली देखील जात नाही तिकडं. पण का असं कोण आहे तिकडे? अरे ती राहते ना तिथे. हा, पण ती कोण? नाव नाही घ्यायचं. नाही, नाव कशाला घ्यायचं आपण? मी काय सांगतो ते ऐका. 150 वर्षाचा अनुभव सांगतो. तुम्ही 150 वर्षांचे आहात? अरे बाबा, मी 150 वर्षाचा नाही, पण लोकांचा 150 वर्षाचा अनुभव आहे. त्याला खोटं म्हणू नका. हा वाडा परिसर म्हणजे तिचा इलाका आहे. खूप वर्षापूर्वी एका मांत्रिकानं तिला कैद करून या परिसरात ठेवलंय. तुम्ही आत गेला की संपला. राम. एकट्या पुरुषाला तिच्यापासून धोका असतो. या हो, सगळ्यात सुंदर जीव घेणारा धोका. ती तुझ्यावर लक्ष ठेवणार आणि तुझ्या न कळत ती तुझ्या समोर येणार. दिसायला एकदम सुंदर. तू तिच्या रूपाने घायल होणार आणि ते पाहून ती तुला 3 वेळा हाक मारणार. एकदा का तू थांबलास, वळलास की मग ती तुला विचारणार, माझ्याशी लग्न करशील, माझ्याशी लग्न करशील, माझ्याशी लग्न करशील. आणि तू होकार दिला की तिच्या जाळ्यात फसला. हो म्हटल्यावर ती आपल्या खऱ्या रूपात येते आणि मग तुमची सुटका नाही. सुटका नाही? नाही, मुळीच नाही. तिचं लग्न झालं नाही ना, म्हणून अस्वस्थ असते ती. बरोबर आहे, मग अस्वस्थ असणारच. लग्न नाही, पण लग्न का नाही झालं तिचं? अरे बाबा, समजा प्रश्नाची उत्तर तू आताच मागशील का? त्या परीस तू तिथे गेल्यानंतर तुझी उत्तर तुला मिळतील. हो ना? बर, पण ठीक आहे काका, मी येतो. हा, बाकी सगळे आमचे पुढे गेले ना, मी जातो. जपून जा. हो, जपून म्हणजे काय प्रश्नच नाही. जपून जायलाच पाहिजे. गुलाबाचाच वास हा. गुलाब म्हणजे प्रेमाचं प्रतीकच की. खोडबोले बाईंना देऊया, हीच ती सुरुवात. फुल तोडू नको. जातो, सांभाळून जातो, काळजी नका करू. जातो. अरे देवा, आता याचा आलाच कळल सगळं. राम 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 राम.
राहू दे, उगाच घाबरत होतो. अष्टपुत्रे 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 ती तीनदा हात मारले आणि वळून पाहिलं. अष्टपुत्रे काय ओरडताय? किती वेळा हाक मारायची तुम्हाला? बहिरे आहात का? नाही. आणि तिकडे कुठे चाललाय? आपला रस्ता तिकडे, चला. चला, येताय ना? आलो आलो. असे कसे हो अष्टपुत्रे तुम्ही? किती वेंधळपणा. हो काय हो? नाही, मला वाटलं आपण त्या काय वाटलं? चला. ही अंगठी आणि साडी देऊन मी गोडबोलेबाईंना प्रपोज करणार आजच, चंद्राच्या साक्षीने. चंद्र आहे साक्षीला. चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे. सर गाण्यामध्ये मग्न दिसतात. चल चल चल. अष्टपुत्रे मुलांनो, 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 अरे कुठे आहात? चला रे, खूप रात्र झाली आहे. कुठे लपून बसलायत या रानात? चला चला लवकर चला. कुठे लपलायत रे? ऋषी, वेदांत, अरे कुठे आहात सगळे? अरे मुलांनो, वेदांत, ऋषी, अरे काय रे, काय मुलं तुम्ही? कुठे आहात तुम्ही? किती शोधलं तुम्हाला? काय करत होता तिथे? तुम्ही सापडेनात म्हणून गोडबोलेबाई किती रागवल्या माहितीये का मला? मला म्हणाले मुलांची काळजी घेता येत नाही का तुम्हाला? आणि इथे काय करत होतात तुम्ही? सर आम्ही ते गेम 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 नाही सर, ते आम्ही वाड्याबद्दल माहिती शोधत होतो. हा, तुम्हाला पण माहिती असेल ना वाड्याबद्दल? म्हणजे काय? इतिहासाचं शिक्षक आहे मी. शिवाय या वाड्याबद्दल थोडी बहुत माहिती जमा करण्याचा प्रयत्न केलाय मी. आम्हाला पण सांगा ना सर. अरे म्हणजे काय? सांगतो ना. शिकवणं हे माझं कामच आहे. हा वाडा आहे ना, हा वाडा हा चंद्रभान मोरे नावाच्या सावकाराचा वाडा होता. म्हणजे आहे, पण चंद्रभान मोरे आता नाहीये. चंद्रभान मोरे खूप श्रीमंत होता, देखणा होता आणि त्याला नाच गाण्याची आवड होती. म्हणजे इथे नेहमी नाचाचे गाण्याचे कार्यक्रम व्हायचे. एक नर्तकी त्याच्या प्रेमात पडली. तिला तो खूप आवडायचा. तिचं त्याच्यावर खूप प्रेम होतं. पण चंद्रभान मोरेचं तिच्यावर प्रेम होतं की नाही कोणाला माहित नाही. बहुतेक नसावंच. अचानक ती नर्तकी गेली. कशी गेली कोणालाच माहित नाही. कुणी म्हणतं तिचा खून झाला, कुणी म्हणतं तिला भिंतीत चिणून मारली, कुणी म्हणतं तिला विषप्रयोग केला.
पण खरी कशी मेली कोणालाच माहित नाही. कशी मेली असेल ती? पडून पण